Hello friends, today we are going to start another family from P block elements, that is carbon family. We all are aware of the elements of this family: carbon, silicon, germanium, tin and lead. आपण ट्रिक सुद्धा लक्षात ठेवलेली होती. कहे, सीताजी, सुने प्रभू, कहाणी घर घर की बघा सगळीकडे. बायको सांगणार, नवरा ऐकणार. ठीक आहे, कहे सीताजी सुने प्रभू. तर या पद्धतीने आपण ट्रिकने हे इलेमेंट लक्षात ठेवलेले होते. आता हे जे इलेमेंट्स आहेत या सगळ्याचा स्टडी आपल्याला या ठिकाणी डिटेल मध्ये करायचा आहे आणि त्यासाठी आपण जे रिक्वायरमेंट आहे त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज, अनोमलस बिहेवियर, देन डायगोनल रिलेशनशिप कुठे बघायला मिळतंय, अशा प्रकारचे जे ट्रेंड आहेत ते सगळे आपण या टॉपिक मध्ये कव्हर करणार आहे. सुरुवातीला आपण याचा जो अकरन्स आहे निसर्गामध्ये हे कुठे सापडतात आणि यांचे युजेस आणि अलॉयज जे आहेत याचा स्टडी आपण करणार आहे, अलॉंग विथ द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द ग्रुप 14 एलिमेंट्स. कार्बन फॅमिली बिलॉंग्स टू द ग्रुप 14. आता जो कार्बन आहे आपल्याकडे हा नेचर मध्ये दोन्ही स्टेट मध्ये सापडतो बाळांनो. फ्री स्टेट मध्ये ऍज वेल ऍज कंबाइंड स्टेट मध्ये सापडतो. फ्री स्टेट मध्ये जो आहे तो नॅचरली आपल्याला ऍज अ कार्बन सापडेल. नंतर कंबाइंड स्टेट जी आहे त्याची ती त्यामध्ये आपल्याला प्रोटीन्स मध्ये सापडेल. त्याच्यानंतर जे काही पेट्रोलियम गॅसेस आहेत त्याच्यामध्ये कंबाईन फॉर्म मध्ये सापडेल. काही ओव्हर्स आहेत त्याच्यामध्ये कार्बोनेटच्या फॉर्म मध्ये सापडेल आपल्याला. तर अशा पद्धतीने जो कार्बन आहे तो आपल्याला दोन्ही स्टेट मध्ये सापडतो, फ्री स्टेट ऍज वेल ऍज कंबाइंड फॉर्म. फ्री स्टेट मध्ये तो त्याच्या क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये सापडतो, डायमंड, ग्राफाइट, कोल. तो हा जो आहे तो फ्री स्टेट मध्ये सापडतो इन द फॉर्म ऑफ डायमंड, ग्राफाइट, कोल. आणि जो कंबाइंड स्टेट आहे कंबाइंड फॉर्म मध्ये, तर कंबाइंड स्टेट मध्ये तो वेगळ्या प्रोटीन्स मध्ये सापडेल आपल्याला. त्यानंतर जे त्याचे कार्बोहायड्रेट्स आहेत, फॅट्स आहेत, त्या कार्बोहायड्रेट्स मध्ये सापडेल, देन फॅट्स मध्ये सापडेल. तर म्हटलं तसं पेट्रोलियम गॅसेस आहेत, मिथेन, इथेन, प्रोपेन, त्याच्यामध्ये आपल्याला हा कंबाइंड फॉर्म मध्ये बघायला मिळेल. देन जो सिलिकॉन आहे किंवा हा जो कार्बन आहे त्याचा अबेंडन्स मध्ये किती नंबर लागतो अर्थ क्रस्ट मध्ये, तर हा 17th मोस्ट अबेंडंट इलेमेंट आहे. 17 नंबर आहे याचा अर्थ क्रस्ट मध्ये, इलेमेंट इन अर्थ क्रस्ट. त्यानंतर हा जो आहे तो आपल्याला ज्या वेगवेगळ्या ओव्हर्स मध्ये सापडतो त्याच्या कार्बोनेटच्या फॉर्म मध्ये, त्याचे काही एक्झाम्पल्स या ठिकाणी आपण बघतोय. पहिले एक्झाम्पल आहे लाइमस्टोन. लाइमस्टोन सगळ्यांना माहित आहे. काय फॉर्म्युला आहे लाइमस्टोनचा? कॅल्शियम कार्बोनेट. कार्बन त्या ठिकाणी आपल्याला कंबाइंड फॉर्म मध्ये सापडेल. ते मॅग्नेसाइट ओर आहे. मॅग्नेसाइट ओर म्हणजे फॉर्म्युला आहे MgCO3. मॅग्नेशियमची कार्बोनेट ओर आहे, त्यात कार्बन आपल्याला सापडेल. त्यानंतर डोलोमाइट जी आहे ही दोन इलेमेंटची ओर आहे, आपण एस ब्लॉक मध्ये लर्न केलेली आहे. MgCO3 आणि CaCO3 चं मिक्सचर आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर कॅलामाइन जे आहे ती झिंकची कार्बोनेट ओर आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हा कार्बन सापडेल कार्बोनेटच्या स्वरूपामध्ये. देन सिडराइट ही आयर्नची ओर आहे, कार्बोनेटच ओर आहे, FeCO3 सिडराइट. देन आपल्याला सेरुसाइट म्हणून आहे जी लीडची ओर आहे, त्या सेरुसाइट मध्ये देखील आपल्याला हा लीड जो आहे तो कार्बोनेटच्या स्वरूपामध्ये असतो आणि त्या ठिकाणी आपल्याला कार्बन त्याच्यामध्ये बघायला मिळेल. तर या ठिकाणी जो कार्बन जो आहे तो बाळांनो नॅचरली फ्री स्टेट मध्ये सापडतो, ऍज वेल ऍज आपल्याला तो कंबाइंड फॉर्म मध्ये देखील सापडतो. फ्री स्टेट मध्ये जो आहे तो कशा पद्धतीने सापडतो आपल्याला तो, तर डायमंड, ग्राफाइट, कोल याच्या स्वरूपामध्ये सापडतो. कंबाइंड स्टेट मध्ये तो प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट्स, अजून काही कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहेत, पेट्रोलियम गॅसेस आहेत, याच्यामध्ये आपल्याला तो कंबाइंड स्टेट मध्ये सापडेल. अर्थ क्रस्ट मधला
17th मोस्ट अबेंडंट इलेमेंट आहे कार्बन. देन हा जो आहे तो कार्बोनेटच्या स्वरूपामध्ये आपल्याला वेगवेगळ्या ओअर्स मध्ये सापडतो. त्याचे काही एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी सांगितले. लाइमस्टोन आहे, कॅल्शियम कार्बोनेट, मॅग्नेसाइट आहे, मॅग्नेशियम कार्बोनेट, डोलोमाइट आहे, मिक्सचर आहे दोघांचं, कॅल्शियम कार्बोनेट आणि मॅग्नेशियम कार्बोनेटचं. कॅलामाइन मध्ये सापडतो आपल्याला, झिंक कार्बोनेट म्हणतो आपण. देन आपण सिडराइट आयर्न कार्बोनेट आहे आणि सेरोसाइट लीड कार्बोनेट जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा कार्बन सापडतो. नाउ लेट्स डिस्कस विथ द सिलिकॉन. सिलिकॉन हा सेकंड मोस्ट अबेंडंट इलेमेंट आहे. सेकंड मोस्ट अबेंडंट इलेमेंट ऑलमोस्ट 27.7% बाय मास आपल्याला अर्थ क्रस्ट मध्ये सापडतो. आता हा जो सिलिकॉन आहे तो किती नंबरचा इलेमेंट आहे, असा एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा असं विचारलं जाईल की सेकंड मोस्ट अबेंडंट इलेमेंट इन अर्थ क्रस्ट इज. काय सांगणार आपण त्या ठिकाणी? सिलिकॉन आहे. आता याच्यामध्ये थोडंसं कार्बन मध्ये बघा बाळांनो. कार्बन जो आहे त्याचे दोन आयसोटोप्स आपण बघतो. कार्बन C613 आणि 614 हे दोन आयसोटोप्स आहेत. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला अजून एक आयसोटोप आहे C612. तर हे तीन आयसोटोप्स आहेत कार्बनचे. आणि हा जो आहे तो आपण वापरतो, कशासाठी वापरतो तर जे प्लांट एज आहे, समजा काही फॉसिल्स आहेत ते सापडले आपल्याला, तर आपण त्याचं एज डिटरमाइन करण्यासाठी जो त्यातला रेडिओ ऍक्टिव्ह आहे, त्यातला जो आयसोटोप्स वापरतो तो आहे C14 आणि त्याला आपण कार्बन डेटिंग असं म्हणतो. तर कार्बन डेटिंग म्हणजे काय तर जे एज आहे एखाद्या फॉसिलचं ते डिटरमाइन करण्यासाठी आपण कोणता यातला आयसोटोप वापरतो, तर त्या ठिकाणी आपण जो कार्बन 614 आहे तो आयसोटोप त्या ठिकाणी एज ऑफ फॉसिल, जसं की प्लांट एखादं त्याचं आपल्याला एज डिटरमाइन करायचं आहे तर ते आपण कार्बन डेटिंग या टेक्निकने करू शकतो. त्याचा जो हाफ लाईफ आहे, ठीक आहे का, जो C14 नावाचा जो आयसोटोप आहे तो रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप आहे आणि त्याचा हाफ लाईफ पिरियड जो आहे बाळांनो तो आहे 5770 इयर्स. कुणाचा? कार्बन 14चा रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप. आणि याचा जो यूज आहे तो रेडिओ कार्बन डेटिंग मध्ये आपण करतो एज ऑफ फॉसिल डिटरमाइन करण्यासाठी. त्याचा हाफ लाईफ जो आहे, हाफ लाईफ म्हणजे काय बाळांनो तर तो समजा 50% डिसइंटिग्रेट होण्यासाठी किती वेळ जातो. 100 ग्राम प्रेझेंट आहे तर तो समजा 50 ग्राम झाला पाहिजे, इतका डिसइंटिग्रेट होण्यासाठी एवढे वर्ष एवढा वेळ लागतो त्याच्यासाठी. सो हाफ लाईफ पिरियड हा फार जास्त आहे त्याचा. देन विल मूव टू द सिलिकॉन. सिलिकॉन is the second most abundant element in earth crust. 27.7% by mass. Silicon is second most abundant element. 27.2% by mass, not 7. 27/2% by mass. आणि हा जो आहे तो कधीही आपल्याला फ्री स्टेट मध्ये सापडत नाही. हा ऑलवेज आपल्याला कंबाइंड स्टेट मध्ये सापडतो. कार्बन सारखा तो फ्री स्टेट मध्ये आपल्याला सापडत नाही. इट इज अन इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्युएंट ऑफ इग्नियस रॉक्स. कुठे सापडतो आपल्याला तर जे इग्नियस रॉक्स आहेत त्या इग्नियस रॉक्स मध्ये आपल्याला हा सापडतो. विच कन्सिस्ट ऑफ सिलिकेट्स ऑफ. या रॉक मध्ये काय असतात? सिलिकेट्स असतात. कुणाचे? मॅग्नेशियम, देन अल्युमिनियम, पोटॅशियम, आयर्न यांच्या सिलिकेटच्या फॉर्म मध्ये आपल्याला या इग्नियस रॉक्स मध्ये काय करतो? सिलिकॉन सापडतो. त्यानंतर हा जो प्रेझेंट असतो मेनली तो असतो सिलिका मध्ये एक प्रेझेंट असतो. इग्नियस रॉक्स मध्ये सापडतो, त्यानंतर सिलिका मध्ये सापडतो. आता त्याचे व्हेरियस फॉर्म्स आहेत सिलिकाचे. कुठले कुठले फॉर्म्स आहेत? क्वार्ट्ज आहे, सँड आहे, ठीक आहे का. तर याच्यामध्ये आपल्याला काय मिळतो? सिलिकॉन मिळतो. क्वेश्चन एक बनू शकतो इथे की सेकंड मोस्ट अबंडंट इलेमेंट अर्थ क्रस्ट मध्ये कोणता आहे. देन जर्मेनियम हा रेअर इलेमेंट आहे. इट इज ओनली फाउंड इन ट्रेसेस इन सम सिल्वर अँड झिंक ओर्स. फार कमी प्रमाणात जर्मेनियम आपल्याला सापडतो, ठीक आहे. त्याच्यानंतर जो आहे आपल्याकडे तो टीन आहे. टीन जो आहे तो आपल्याला त्याच्या काही ओव्हर्स मध्ये सापडतो आणि स्पेसिफिकली जी टीनची ओव्हर आहे हा देखील रेअरच आहे सापडणं आपल्याला. तर त्याची एक ओव्हर आहे, त्या ओव्हर मध्ये आपल्याला सापडतो. हा रेअर स्वरूपात आपल्याला मिळतो.
आणि हा जो आहे तो टीन स्टोन म्हणून एक ओर येते त्याची, टीन स्टोन, किंवा त्याला आपण कॅसेटिराइट असं म्हणतो. त्या कॅसेटिराइट ओर मध्ये आपल्याला तो सापडतो. देन जे आपल्याला ओर मिळते लीड साठीचे, तो लीड जो आहे तो आपल्याला त्याच्या गॅलेना या मेजर ओर मध्ये आपल्याला सापडतो, लीड जो आहे तो. तर या ठिकाणी प्रत्येक इलेमेंट जो आहे मोस्ट अबेंडंट जे आहे ते आपण वरती बघितले, सिलिकॉन मोस्ट अबेंडंट आहे, नंतर कार्बन, बाकी जर्मेनियम, टीन आणि लीड जे आहे ते फार रेअरली आपल्याला सापडतात. जर्मेनियम तर फारच रेअर आहे. टीन जो आहे तो त्याच्या कॅसेटिराइट नावाची ओर आहे किंवा त्याला टीन स्टोन आपण म्हणतो त्याच्यामध्ये सापडतो, आणि लीड जो आहे तो आपल्याला गॅलेनाच्या स्वरूपामध्ये पीबीएस मध्ये सापडतो. तर हे काही ऑकरन्सेस आहेत बघा यांचे. आता लीड सोबत जो आपण बघितला आहे तो अजून लीड जो आहे तो मायनर केसेस मध्ये कुठं कुठं सापडू शकतो आपल्याला, त्याच्या ओर्स कोणत्या कोणत्या आहेत. दुसरी एक महत्वाची ओर आहे त्याची अँग्लेसाइट. अँग्लेसाइट याच्यामध्ये लीड हा सल्फेटच्या फॉर्म मध्ये प्रेझेंट असतो. देन लीड जर कार्बोनेट फॉर्म मध्ये प्रेझेंट असेल तर आपण त्याला आत्ताच म्हणलेलं होतं की सेरुसाइट असं म्हणतो आपण त्याला. आणि त्यानंतर लास्टली जर बघितलं आपण तर लीड ऑक्साइड आणि लीड सल्फेट जो आहे त्याचं जे मिक्सचर आहे त्याला आपण काय म्हणतो बाळांनो, लॅनार्काइट असं म्हणतो. आणि या लॅनार्काइट किंवा अँग्लेसाइट किंवा सेरुसाइट आणि मेजर ओव्हर आहे त्याची गॅलेना, याच्यामध्ये आपल्याला काय करतो, लीड सापडतो. तो ऑकरन्स कळालाय का पुन्हा एकदा बघा सगळ्यांनी. कार्बन हा असा इलेमेंट आहे जो आपल्याला फ्री ऍज वेल ऍज कंबाइंड स्टेट मध्ये सापडतो. सिलिकॉन जो आहे तो बाळांनो आपल्याला जनरली कंबाइंड स्टेट मध्ये सापडतो, फ्री स्टेट मध्ये सापडत नाही. बाकी सगळेच इलेमेंट जनरली कंबाइंड स्टेट मध्ये सापडतात, फ्री स्टेट मध्ये कुठलाही इलेमेंट मिळत नाही एक्सेप्ट कार्बन. कार्बनचे सोर्स बरेचसेच आहेत. फ्री स्टेट मध्ये तो डायमंड, ग्राफाइट किंवा कोल या फॉर्म मध्ये मिळतो. कंबाइंड स्वरूपामध्ये तो कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स मध्ये आपल्याला बघायला मिळेल, पेट्रोलियम मध्ये बघायला मिळेल. आणि 17th मोस्ट अबेंडंट इलेमेंट आहे अर्थ क्रस्ट मधला कार्बन. सिलिकॉन जो आहे बाळांनो तो सेकंड मोस्ट अबेंडंट इलेमेंट आहे आणि तो फ्री स्टेट मध्ये सापडत नाही. सिलिकॉन जो आहे आपल्याला तो त्याच्या ऑक्साईडच्या स्वरूपामध्ये सापडतो, किंवा आपण सांगितल्याप्रमाणे सिलिकॉन जो आहे मोस्टली तो सिलिकेट्सच्या फॉर्म मध्ये सापडतो, इग्नियस रॉक्स मध्ये. देन जर्मेनियम हा रेअरली सापडतो आपल्याला, त्याची स्पेसिफिक ओव्हर काही मेन्शन नाही केली गेलेली. टीन जो आहे तो आपल्याला त्याच्या टीन स्टोन किंवा कॅसेटिराइट ओव्हर मध्ये सापडतो. लीड जो आहे तो आपल्याकडे गॅलेनाच्या स्वरूपामध्ये सापडतो आपल्याला, किंवा अँग्लेसाइट किंवा लॅनार्काइट किंवा त्याची सेरुसाइट नावाची ओव्हर आहे त्याच्यामध्ये सापडतो. इथे क्वेश्चन कसा क्रिएट होऊ शकतो बघा, सल्फाइड ओव्हर ऑफ लीड इज विच ऑफ द फॉलोइंग इज सल्फाइड ओव्हर ऑफ लीड, असं नाही ऑप्शन देणार. काय देणार, गॅलेना, अँग्लेसाइट, सेरुसाइट आणि लॅनार्काइट. कुठली ओव्हर येणार, सल्फाइड ओव्हर इज गॅलेना. देन असं विचारलं कार्बोनेट ओव्हर ऑफ लीड इज, कार्बोनेट ओव्हर ऑफ लीड इज सेरुसाइट. देन आपल्याला विचारलं जाईल सल्फेट ओव्हर कोणती आहे, ठीक आहे का, सल्फेट ओव्हर कोणती आहे, अँग्लेसाइट पण आहे आणि लॅनार्काइट पण आहे. तर अशा पद्धतीचा क्वेश्चन या ठिकाणी विचारलं जाईल. पुढे असं विचारलं जाईल विच ऑफ द फॉलोइंग इज ओव्हर ऑफ टीन. सो वी मस्ट नो द ओव्हर ऑफ टीन इज टीन स्टोन किंवा कॅसेटिराइट इज अ ओव्हर ऑफ टीन. देन आपल्याला विचारलं जाईल की जो कार्बन आहे बरोबर का, तो कंबाइंड स्टेट आणि फ्री स्टेट मध्ये कुठे सापडतो. त्यानंतर दुसरा प्रश्न की सेकंड मोस्ट अबेंडंट इलेमेंट अर्थ क्रस्ट मध्ये कोणता आहे, तो कोणता आहे, सिलिकॉन आहे. अशा पद्धतीचे काही नॉर्मल क्वेश्चन्स आहेत जे आपण इग्नोर करतो, परंतु त्या या ठिकाणी बनतात क्वेश्चन्स, आणि मग असे क्वेश्चन्स आले की आपले मार्क जातात कारण आपण त्याच्याकडे फोकस केलेलं नसतं. तर इथपर्यंत आपण जे आहे तो त्याचा ऑकरन्स बघितलेला आहे. देन वी विल मूव्ह टू द सम ऑफ द युजेस ऑफ दिस इलेमेंट वन बाय वन, किंवा याचे जे कंपाऊंड्स आहेत, जसं कार्बन म्हटलं तर कार्बनचा स्पेसिफिक यूज नाही सांगणार आपण, डायमंडचा यूज काय आहे, ग्राफाइटचा यूज काय आहे, अशा पद्धतीचे युजेस आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचे आहेत. किंवा लीड आहे, टीन आहे, त्यांचे पर्टिक्युलर युजेस काय काय आहेत हे आपण डिस्कस करणार आहे. आता पहिला जो कंपाऊंड आपण या ठिकाणी बघणार आहे युजेस मध्ये तो आहे आपल्याकडे डायमंड. व्हॉट आर द
युजेस ऑफ डायमंड. डायमंडचे युजेस काय काय आहेत? वी कॅन यूज इट ॲज अ जेमस्टोन. जेमस्टोन्स मध्ये आपण डायमंड वापरतो. देन सेकंडली आपण याला वापरतो की बिंग हार्ड इन नेचर असल्यामुळे मेकिंग ड्रिल्स और अब्रेसिव्ह पावडर्स फॉर कटिंग अँड पॉलिशिंग. मेकिंग ड्रिल्स बनवण्यासाठी आपण याचा वापर करतो. स्पेसिफिकली आपण एक शब्द ऐकला असेल हिरकणी. व्हॉट इज हिरकणी? ग्लास कटिंग साठी जे टूल वापरलं जातं आपण त्याला हिरकणी असं म्हणतो. सो ग्लास कटिंग मध्ये ड्रिल्स बनवण्यासाठी किंवा ग्लास कट करण्यासाठी काय करतो आपण? डायमंडचा वापर करतो. देन अब्रेसिव्ह पावडर्स फॉर कटिंग अँड पॉलिशिंग. अब्रेसिव्ह पावडर्स मध्ये करू शकतो. अब्रेसिव्ह पावडर म्हणजे काय? जे पॉलिश करण्यासाठी वापरली जाते बघा. असं पॉलिश पेपर असतं अब्रेसिव्ह. जो खरबडीत भाग असतो तो आपल्याला जर रिमूव्ह करायचा असेल तर त्याच्यासाठी अब्रेसिव्ह वापरले जातात. आणि फॉर पॉलिशिंग अँड कटिंग आपण डायमंडचा वापर करू शकतो. ऑब्विसली डायमंड आहे हा, घराच्या भिंती पॉलिश करायला आणणार नाहीयेत. हा, लेट इट बी क्लिअर. जिथे फार महत्वाच्या गोष्टी डायमंडच्याही पेक्षा काही गोष्टी अशा असतील की ज्या पॉलिश करणं रिक्वायरमेंट आहे त्याच ठिकाणी त्याचा वापर केला जाईल. कारण डायमंड ऍज वी नो कॉस्टली कंपाऊंड आहे. तर त्या ठिकाणी जिथे रिक्वायरमेंट आहे तिथे त्याच ठिकाणी फक्त याचा वापर केला जाईल. देन सेकंड आहे ग्राफाइट. आता हा ग्राफाइट जो आहे तो बाळांनो काय किंवा कुठे वापरला जातो? तर ग्राफाइट जो आहे तो बाळांनो ल्युब्रिकंट म्हणून वापरला जातो. वंगण जे म्हणतो आपण किंवा ग्रीस जे म्हणतो आपण तो ल्युब्रिकंट म्हणून आपण या ग्राफाइटचा वापर केला जातो. त्यानंतर इलेक्ट्रोड्स बनवण्यासाठी आपण याचा वापर केला जातो. आता जो आपल्याला ग्राफाइट आणि डायमंड मधला मेजर डिफरन्स आहे की डायमंड हा नॉन कंडक्टिंग आहे, तर ग्राफाइट जो आहे तो बाळांनो कसा आहे? कंडक्टिंग इन नेचर आहे. इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करायला मदत करतो. तर त्याचा बऱ्याच वेळा इलेक्ट्रोड्स म्हणून वापर आपण करतो. त्याच्यानंतर रिफ्रॅक्टरी क्रुसिबल्स बनवण्यासाठी आपण याचा वापर करतो. ज्या ठिकाणी खूप जास्त टेम्परेचर सस्टेन करणारे आपल्याला हे पाहिजे असतात, कंटेनर्स पाहिजे असतात, त्या ठिकाणी जे क्रुसिबल्स आहेत ज्याच्यामध्ये आपण काय करू शकतो? हाय टेम्परेचरवर एखादा पदार्थ पावडर होईपर्यंत हीट करू शकतो. असे क्रुसिबल्स बनवण्यासाठी त्याच्या लाइनिंग जे आहे रिफ्रॅक्टरी बनवण्यासाठी ग्राफाइटचा वापर केला जातो. देन लीड पेन्सिल्स बनवण्यासाठी आपण त्याचा वापर करतो. एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे इथं. लीड पेन्सिल्स बनवण्यासाठी आपण याचा वापर करतोय. देन न्यूक्लिअर रिएक्टर मध्ये ग्राफाइट रॉड्स मेजर आन्सर आहे बघा. मेजर क्वेश्चन आहे इथं. जे ग्राफाइट रॉड्स आहेत ते न्यूक्लिअर रिएक्टर मध्ये आपण वापरतो. न्यूक्लिअर रिएक्टर्स मध्ये वापरतो. कशासाठी वापरतो? न्यूक्लिअर रिएक्टर्स मध्ये मॉडरेटर्स म्हणून वापरतो. ऍज अ मॉडरेटर्स. व्हॉट इज मॉडरेटर? मॉडरेटर माहितीये काय? नाही. जो न्यूक्लिअर रिएक्टर मध्ये काय होत असतं की न्यूट्रॉनची बंबार्डमेंट होत असते. न्यूट्रॉनची बंबार्डमेंट होऊन चेन रिएक्शन्स प्रोड्यूस होत असतात. ही न्यूट्रॉनचं स्पीड स्लो डाऊन करण्याचं काम जो करतो त्याला काय म्हटलं जातं? मॉडरेटर असं म्हटलं जातं. आणि मग अशा न्यूक्लिअर रिएक्टर मध्ये काय करतो आपण? ग्राफाइट वापरतो. कशासाठी? किंवा ग्राफाइट रॉड्स वापरतो टू स्टॉप किंवा टू स्लो डाऊन द स्पीड ऑफ न्यूट्रॉन्स. टू स्लो डाऊन स्पीड ऑफ न्यूट्रॉन्स. न्यूट्रॉनचं स्पीड कमी करण्यासाठी काय करतो आपण? याचा वापर करतो. सो न्यूक्लिअर रिएक्टर्स मध्ये ऍज अ मॉडरेटर टू स्लो डाऊन स्पीड ऑफ न्यूट्रॉन्स आपण कशाचा वापर करतो? ग्राफाइटचा वापर करतो. आता मी म्हटलं होतं की इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे या ठिकाणी बघा. फर्स्ट क्वेश्चन आहे की आपण असं म्हणतो की लीड पेन्सिल आहे बाळांनो या ठिकाणी. हे दोन क्वेश्चन इथे जास्त महत्वाचे आहेत बघा. पहिलं की लीड पेन्सिल कंटेन्स dash dash percentage of lead. Lead pencil contain dash dash percentage of lead. So option 1 is 5%, option 2 is 10%, option 3 is 20%, and option 4 is 0%. So very interesting question is there. कोण सांगू शकते का आन्सर बघा? की लीड पेन्सिल कंटेन्स डॅश डॅश पर्सेंटेज ऑफ लीड. किती पर्सेंट लीड असतं लीड पेन्सिल मध्ये? 0% लीड असतं. बिकॉज लीड पेन्सिल्स आर मेड अप ऑफ ग्राफाइट मीन्स कार्बन. They do not contain any lead. So lead pencil contain
0% ऑफ लीड, कसल्याही प्रकारचा लीड त्यामध्ये प्रेझेंट नसतो. दुसरा क्वेश्चन, इन न्यूक्लियर रिएक्टर्स टू स्लो डाउन द स्पीड ऑफ न्यूट्रॉन्स which of the following substance is used? Graphite rods. So these are the two major questions here. They can ask for the competitive exam on the basis of uses of graphite. Then we will move to the use of coal. जो दगडी कोळसा आहे त्याचे युजेस काय काय आहेत. Used as a fuel, most important. Then fuel gases जे आहेत आपल्याकडे, कोल गॅसेस जे आहेत, त्या कोल गॅस बनवण्यासाठी आपण याचा वापर करतो. त्याच्यानंतर वॉटर गॅस, प्रोड्युसर गॅस, बरेचसे आहेत सगळे गॅसेस बनवण्यासाठी. वॉटर गॅस, प्रोड्युसर गॅस. प्रोड्युसर गॅस काय आहे बघा, वॉटर गॅस काय आहे बघा, झालेले आहे आपलं. त्याच्यानंतर कोल टार, त्याच्यानंतर सिंथेटिक पेट्रोल बनवण्यासाठी आपण काय करतो, कोलचा वापर करतो. त्यानंतर कोक इज युटिलाइज्ड ॲज अ रिड्युसिंग एजंट. कार्बन आहे हा, तो आपण रिड्युसिंग एजंट म्हणून वापरतो. दुसऱ्याचं काय करणार, तो रिडक्शन घडवून आणणार पण स्वतःचं मात्र ऑक्सिडेशन करणार. आणि फ्युएल इन मेटॅलर्जिकल प्रोसेसेस, मेटॅलर्जी मध्ये आपण याचा वापर करतो. मोस्टली हा रिड्युसिंग एजंट आहे म्हणून मेटॅलर्जी जे खाणकाम आहे त्याच्यामध्ये देखील आपण याचा वापर करतो. तर अशा पद्धतीने जे आपल्याला कोल आहे त्याचे युजेस बघायला मिळेल. जे मोस्ट इम्पॉर्टंट कॉम्पोनंट येतो ऍक्टिव्हेटेड चारकोल. तर ऍक्टिव्हेटेड चारकोल जो आहे इज ऑल्सो पार्ट ऑफ अगेन कार्बन. हे सगळे कार्बनचे फॉर्म्स आहेत. ऍक्टिव्हेटेड चारकोल, कोल, डायमंड, ग्राफाइट, इव्हन फुलेरिन इज ऑल्सो देअर. That all are the forms of the carbon. Then याचा वापर नक्की कुठे केला जातो. ऍक्टिव्हेटेड चारकोल जो आहे त्याचा सरफेस पावडर फॉर्म असते. ऍक्टिव्हेटेड चारकोल आपले जे प्युरिफायर्स असतात, वॉटर प्युरिफायर्स, त्याच्यामध्ये आतमध्ये बघा जो कार्बन फिल्टर असतो त्याच्यामध्ये ऍक्टिव्हेटेड चारकोल असतो. तर हा चारकोल काय करतो, जे फिल्ट्रेशनचं काम करतो, इम्प्युरिटीज आहेत त्या रिमूव्ह करायचं काम करतो. हा ऍक्टिव्हेटेड चारकोल त्याचा सरफेस एरिया लार्ज असतो कारण तो पावडर फॉर्म मध्ये असतो. बाकी जो कोल आहे तो तुमच्याकडे कोळसा बघितला असेल तुम्ही, दगडी कोळसा जो असतो त्या प्रकारचा हा कोल असतो. आणि ऍक्टिव्हेटेड चारकोल मध्ये त्याची एकदम पावडर फॉर्म मध्ये असतो. तर ऍक्टिव्हेटेड चारकोलचा वापर काय आहे बघूयात आपण. हॅव्हिंग व्हेरी लार्ज सरफेस एरिया इज यूज ऍज अन ऍडझॉर्बंट. लार्ज सरफेस एरिया असल्यामुळे याचा वापर काय केला जातो, ऍडझॉर्बंट म्हणून केला जातो. देन रिमूव्हिंग ऑफेन्सिव्ह ओडर फ्रॉम एअर इन एअर कंडिशनिंग प्रोसेसेस. जो ऑफेन्सिव्ह ओडर आहे तो रिमूव्ह करण्यासाठी एअर कंडिशनिंग प्रोसेसेस मध्ये वापरला जातो. रिमूव्ह ऑफेन्सिव्ह ओडर फ्रॉम एअर. एअर मधून जो खराब स्मेल आहे तो रिमूव्ह करण्यासाठी आपण त्याचा वापर करतो. देन इन मेकिंग फिल्टर्स इन सिगारेट्स. तो फिल्टर बनवला जातो सिगारेट्स मध्ये, त्यामध्ये त्याचा वापर केला जातो. देन गॅस मास्क जे आहेत त्याच्यामध्ये याचा वापर केला जातो ऍडझॉर्बंट म्हणूनच गॅस मास्क मध्ये, टू रिमूव्ह पॉइझनस गॅसेस. देन इट इज ऑल्सो यूज टू प्युरिफाय अँड डिकलराइज शुगर सिरप अँड अदर केमिकल्स. डिकलरायझेशन ऑफ शुगर सिरप. जी इंडस्ट्रीमध्ये ब्राऊन शुगर मिळते, म्हणजे ऍक्च्युली शुगर जी मिळते आपल्याला ती ब्राऊन कलरची असते, शुगर सिरप ज्याला म्हणतो आपण. आणि हे ज्यावेळेस तुम्ही चारकोल मधून पास करता त्यावेळेस आपल्याला व्हाईट शुगर मिळते. जो कलर आहे तो डिकलराइज करायचं शुगर सिरपला काम कोण करतो, हा जो ऍक्टिव्हेटेड चारकोल आहे तो करतो. तर अशा पद्धतीने ऍक्टिव्हेटेड चारकोलचे काही युजेस बघितले. त्याने कार्बन ब्लॅक जो आहे, अगेन कार्बनचाच फॉर्म आहे बघा. कार्बन ब्लॅक माहिती आपल्याला, आपण जो दिवा घरी असतो बघा त्याच्यावरती जी काजळी जमा झालेली असते, बरोबर आहे का, त्याला आपण कार्बन ब्लॅक असं म्हणतो. काजळी म्हणलं जातं गावाकडे बघा त्याला.
तर ही जी काजळी आहे त्याचा लॅम्प ब्लॅक किंवा कार्बन ब्लॅक असं म्हणतो आपण. लॅम्प ब्लॅकला आपण ते दिवा आहे तिकडे म्हणूयात आणि कार्बन ब्लॅक सेमच आहे तो. युज्ड ॲज अ फिलर इन मेकिंग रबर टायर्स. फिलर इन मेकिंग रबर टायर्स. कधी जर योग आला असेल आपल्याकडे टायर्स खोलण्याचा तर त्याच्यामध्ये जे फिलिंग्स असतात तो फिलर जो असतो इंटरमिडिएट तो काय असतो कार्बन ब्लॅक असतो. त्यानंतर इन मेकिंग प्रिंटिंग इंक. इंक जी आहे ती प्रिंटिंग इंक साठी आपण बघा ज्यावेळेस तो प्रिंटर आहे तो रिफिल करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये ब्लॅक कलरची पावडर भरली जाते नेहमी तर ती काय असते तुमची कार्बन ब्लॅक असते. देन नेक्स्ट यूज आहे त्याचा ब्लॅक पेंट्स, बूट पॉलिश. जे ब्लॅक पेंट आहेत त्याच्यामध्ये याचा वापर केला जातो. बूट पॉलिश जे आहे ठीक आहे का त्याच्यामध्ये आपण याचा वापर करतो. त्याच्यानंतर रिबन्स ऑफ टाइपरायटर्स. रिबन्स ऑफ टाइपरायटर बघितला आहे टाइपरायटर सगळ्यांनी. तर त्या टाइपरायटरच्या ज्या रिबन्स आहेत त्या रिबन मध्ये देखील काय असतो बाळांनो कार्बन ब्लॅकचा वापर केलेला असतो. आता यानंतर आपण बघणार आहे युजेस सिलिकॉनचे. हे झाले सगळे कार्बन रिगार्डिंग कंपाऊंडचे युजेस झाले. नाउ विल डिस्कस सम युजेस ऑफ सिलिकॉन. सिलिकॉन कुठे कुठे वापरला जातो. थोडेसे युजेस तुम्हाला माहित आहेत सिलिकॉनचे. थोडा विचार करा कुठले कुठले युजेस आपण सिलिकॉनचे बघितलेले आहेत. आपल्याला सिलिकॉन म्हटल्यानंतर कुठले कुठले कॉम्पोनंट्स त्या ठिकाणी ऑब्झर्व होतात किंवा त्यांचे कोणते युजेस आपण जे आहेत ते त्या ठिकाणी सांगू शकतो. हे अलॉयज आहेत ठीक आहे का. मॅन्युफॅक्चरिंग ऑफ अलॉयज. सिलिकॉनचा वापर करतो आपण जसं की फेरोसिलिकॉन, सिलिकॉन ब्रॉन्झ, फेरोसिलिकॉन, सिलिकॉन ब्रॉन्झ. देन मॅंगनीज, सिलिकॉन ब्रॉन्झ. असे जे सिलिकॉनचे अलॉयज आहेत हे सिलिकॉन अलॉयज बनवण्यासाठी सिलिकॉनचा वापर केला जाऊ शकतो. देन याचा जो वापर आहे अल्ट्रा प्युअर सिलिकॉन अँड जर्मेनियम आर रिक्वायर्ड फॉर इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री. दीज आर इन्सुलेटर्स. इन्सुलेटर्स when pure but become semiconductors when doped with impurities of group 13 or 15 elements. या ठिकाणी बाळांनो दोन प्रकारचे सेमीकंडक्टर असतात. एक एन टाइप सेमीकंडक्टर असतो निगेटिव्ह चार्ज कॅरियर आणि एक पी टाइप सेमीकंडक्टर असतो पॉझिटिव्ह होल कॅरियर्स असतो. तर या ठिकाणी जो निगेटिव्ह म्हणजे काय केलं जातं बघा ज्यावेळेस सिलिकॉन आहे तो प्युअर स्टेट मध्ये असेल तर तो इन्सुलेटर म्हणून ऍक्ट होतो. परंतु जर आपण त्याच्यात डोपिंग केलं, डोपिंग म्हणजे मिक्स केले इम्प्युरिटी, कुठली इम्प्युरिटी मिक्स केली ग्रुप 13 ची तर आपल्याला काय मिळतो पी टाइप सेमीकंडक्टर मिळतो. आणि जर आपण ग्रुप 15 ची इम्प्युरिटी मिक्स केली त्याच्यामध्ये तर आपल्याला एन टाइप सेमीकंडक्टर मिळतो. आता 15 बरोबर आहे का 15 पी इकडे पी टाइप नाही मिळत आपल्याला. कुठला मिळतो या ठिकाणी 13 ला पी टाइप आणि 15 ला एन टाइप मिळतो. ठीक आहे. या ठिकाणी जर तुम्ही ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केली, ट्रायव्हॅलंट म्हणजे कोणती रे ग्रुप 13 ची आणि इकडे कोणती ऍड करताय पेंटाव्हॅलंट म्हणजे कोणती ग्रुप 15 ची. पी ला पी नाही व्हेन पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी इज ऍडेड पी टाइप नाही मिळत. कोणता टाइप मिळतो सेमीकंडक्टरचा आपल्याला एन टाइप मिळतो आणि ट्रायव्हॅलंटला कोणता मिळतो पी टाइप मिळतो. तर दोन प्रकारचे सेमीकंडक्टर्स फॉर्म होऊ शकतात depend upon the addition or doping with the group 13 or 15. If doped with group 13 elements, it gives us p type of semiconductor.
when doped with group 15 elements it gives us a n type of semiconductor. ट्रिक सांगितलेली आहे, p ला p नाही. when pentavalent म्हणजे ग्रुप 15 ची इम्प्युरिटी ऍड केली तर p टाइप मिळत नाही, p ला p नाही. ओके so insulators when pure but when doped with the group 13 or 15 elements it become a semiconductor which are of two type, n type and p type. एक्सप्लेन केलेला आहे बघा. then very pure silicon is also used to make transistors. ते ट्रान्झिस्टर्स आहेत ते बनवण्यासाठी आपण याचा वापर करतो. आणि अजून खूप जर प्युअर फॉर्म मध्ये आपण त्याला घेतलं तर ज्या कम्प्युटर चिप्स आहेत, कम्प्युटर चिप्स, त्या कम्प्युटर चिप्स बनवण्यासाठी देखील आपण काय करतो, सिलिकॉनचा वापर करतो. ठीक आहे. ते जर्मेनियम जो आहे तो ट्रान्सपरंट आहे इन्फ्रारेड लाईटला आणि त्याच्यामुळे तो प्रिझम, लेन्सेस किंवा विंडोज ज्या आहेत इन्फ्रारेड स्पेक्ट्रोफोटोमीटर्सच्या त्याच्यामध्ये आपण कशाचा वापर करतो, जर्मेनियम. ओके सिलिकॉन झाले बघा. नंतर जर्मेनियमचे काही युजेस आहेत, ते जर्मेनियमचे युजेस बघूयात आपण. छोटेसा आहे, एक दोनच यूज आहेत जर्मेनियमचे. used in making prisms. जे प्रिझम आहेत कारण तो इन्फ्रारेड लाईट मधून ट्रान्सपरंट आहे त्याच्यामुळे जर्मेनियम जो आहे तो प्रिझम्स बनवण्यासाठी किंवा लेन्सेस बनवण्यासाठी आपण वापर करतो. किंवा स्पेक्ट्रोफोटोमीटर्स जे आहेत, स्पेक्ट्रोफोटोमीटर्स जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्या विंडोज ज्या आहेत, विंडोज बनवण्यासाठी काय केलं जातं, जर्मेनियमचा वापर केला जातो. देन मूव टू द नेक्स्ट, टीन. टीन जो आहे त्याचा वापर आपण कशा पद्धतीने करतो. टीन हा टिनिंग ऑफ कॉपर, टिनिंग कॉपर मध्ये वापरला जातो. आणि ब्रास युटेन्सिल्स मध्ये. आता व्हॉट इज टिनिंग कॉपर म्हणजे काय, तर या ठिकाणी ऑर्गॅनिक ऍसिड जे असतात फूड स्टफ मध्ये प्रेझेंट असतात, म्हणजे जे आपण काही खातो त्या फूड स्टफ मध्ये हे ऑर्गॅनिक ऍसिड्स प्रेझेंट असतात. ही अटॅक करतात कशावरती, कॉपर आणि ब्रास युटेन्सिल्स वरती. कॉपर आणि ब्रास युटेन्सिल्स जे आहेत, भांडी जी आहेत आपल्याकडे, त्याच्यावरती काय करतात, अटॅक करतात. कोण, ऑर्गॅनिक ऍसिड्स इन फूड स्टफ. आणि त्यामुळे काय होतं, त्या ठिकाणी पॉइझनस सबस्टन्स तयार होण्याची शक्यता असते. तर कॉपर आणि ब्रास युटेन्सिल्स जे आहेत त्याच्यावरती काय करतात, ऑर्गॅनिक ऍसिड्स जे असतात फूड स्टफ मध्ये ते अटॅक करतात आणि फूड पॉइझनिंग होण्याचे चान्सेस वाढतात. मग ही युटेन्सिल्स जे आहेत त्याच्यावरती टीनचा एक लेयर आतून दिला जातो, विच इज कॉल्ड ॲज टिनिंग कॉपर. त्याला काय म्हणतो आपण, टिनिंग कॉपर. आणि लेयर दिल्यामुळे काय होतं, प्लेटिंग झाल्यासारखं आतमध्ये होतं, त्याला आपण टीन प्लेटिंग असं देखील म्हणतो. जेणेकरून डायरेक्ट युटेन्सिल्स आणि ऑर्गॅनिक ऍसिड्स एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येत नाहीत आणि त्यामुळे होणारं जे फूड पॉइझनिंग आहे ते फूड पॉइझनिंग थांबवण्यासाठी मदत होते. देन अजून जो आहे आपण याचा यूज जर बघितला आपण तर टीन इन द फॉर्म ऑफ थिन फॉइल्स used in cigarette wrapping. सिगारेट रॅपिंग केलं जातं, त्याच्यामध्ये जे आहे टीनच्या थिन फॉइल्स आहेत त्याचा वापर केला जातो. त्यानंतर त्याचा वापर केला जातो आपण टूथपेस्ट ट्यूब्स बनवण्यासाठी. टूथपेस्ट ट्यूब बनवण्यासाठी आपण टीनचा वापर करतो. आणि ऑल्सो युज्ड इन द मेकिंग ऑफ अलॉयज. तर अशा पद्धतीने काही युजेस आपण या सगळ्या फॅमिलीच्या मेंबर्सचे बघितलेले आहेत. एक जो आहे आपला लीड, त्याचे देखील आपण युजेस या ठिकाणी बघायचे आहेत. आणि देन सम अलॉयज आहेत ते बघूयात आपण या ठिकाणी. टोटल इंट्रोडक्टरी लेक्चर चालू आहे पूर्ण, पण फार महत्वाचं आहे. कधी कधी युजेस वरती क्वेश्चन विचारला जातो आणि आपल्याला पर्टिक्युलर यूज माहित नसल्यामुळे किंवा तो कॉम्पोनंट माहित नसल्यामुळे त्याच्याबद्दल काहीही लिहिता येत नाही. किंवा तसंच अलॉय वरती देखील क्वेश्चन विचारला जातो, तोही आपल्याला सांगता येत नाही.
तर आपण त्या पद्धतीने या ठिकाणी थोडासा अभ्यास करूयात, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त पद्धतीने सोपे क्वेश्चन जरी आले तर ते चुकणार नाही याची काळजी घेता येईल. लास्टली राहिलेला आपल्याला लीड. तर हा लीड जो आहे तो कशामध्ये वापरला जातो बघा. तो लीड चेंबर प्रोसेस म्हणून एक प्रोसेस आहे. लीड चेंबर प्रोसेस. ऑब्विसली हे जे चेंबर्स आहेत ते लीड पासून बनवलेले असतात, म्हणून लीड चेंबर प्रोसेस असं म्हणतो आपण. विच इज यूज फॉर द मॅन्युफॅक्चर ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. तर मग हे जे चेंबर्स बनवण्यासाठी कशाचा वापर केला जातो, लीडचा वापर केला जातो ड्युरिंग द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. For making pipes conveying water कॅरी करणाऱ्या ज्या पाईप्स आहेत त्या बनवण्यासाठी. पण आयर्न फक्त वापरलं तर करोजन स्टार्ट होतं, त्यामुळे कोटिंग असतं तिथे कशाचं, लीडचं. फॉर मेकिंग टेलिग्राफ अँड टेलिफोन वायर्स. टेलिग्राफ अँड टेलिफोन वायर्स ज्या आहेत त्या बनवण्यासाठी देखील त्याचा वापर केला जातो. इन मेकिंग बुलेट्स अँड लीड अक्युम्युलेटर्स. बुलेट्स अँड लीड अक्युम्युलेटर. लीड अक्युम्युलेटर काय बाळांनो, तर जी आपल्या गाडीमध्ये लीड स्टोरेज बॅटरी असते बरोबर का, ती त्याला पण लीड अक्युम्युलेटर असं म्हणतो. 12 व्होल्ट आपल्याला जो करंट त्या ठिकाणावरून मिळतो, इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते, 12 व्होल्टची बॅटरी असते, दॅट इज लीड अक्युम्युलेटर. देन मॅन्युफॅक्चर ऑफ लीड पिगमेंट्स. काही पिगमेंट्स आहेत लीडचे, तर लीड पिगमेंट्स तयार करण्यासाठी आपण लीडचा वापर करतो. आणि लास्टली अलॉयज आहेत, काही डिस्कस करणार आहे आपण. अलॉयज बनवण्यासाठी देखील लीडचा वापर केला जातो. तर अशा पद्धतीने जे सगळे इलेमेंट्स आहेत बाळांनो त्यांचे युजेस आपण बघितलेले आहेत. ऑब्विसली इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे, थोडं बोर होईल, थेरॉटिकल आहे सगळा कन्सेप्ट, ऑप्शन नाही आपल्याकडे, पण उत्तर चुकणार नाही कारण गोष्टी फिक्स आहेत तिथे, जे आहे ते आहेच त्याचा आन्सर. फिजिकल ट्रेड मध्ये गेल्यावरती गोष्टी चुकायला सुरुवात होते कारण एक्सेप्शन्स वाढतात. आता या ठिकाणी एक आर्टिकल बघणार आहे आपण, जे आहे तुमचं अलॉयज. त्याच्यावर बऱ्याच वेळा क्वेश्चनिंग होतं की हे मिक्सचर कुठल्या अलॉयचं आहे किंवा या अलॉयचे कॉम्पोनंट कोणते कोणते आहेत. काही अलॉयज आहेत ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे. पहिला अलॉय आहे बाळांनो सोल्डर. ठीक आहे का, शब्द ऐकला असेल आपण. तर याचा अलॉय जे आहे त्याचं कॉम्पोजिशन काय आहे बघूया, आणि त्याचा यूज काय आहे ते देखील आपण या ठिकाणी बघूया. अलॉय जे आहे याचं कॉम्पोजिशन आहे टीन 67% प्लस लीड 33%. टीन 67% प्लस लीड 33%. युजेस इन सोल्डरिंग. सोल्डर केलं जातं माहिती आहे, गन असते सोल्डर गन, ते सोल्डरिंग साठी आपण याचा वापर करतो. देन रोज मेटल. गुलाबी मेटल असा अर्थ होत नाही त्याचा, ठीक आहे का. जे इलेक्ट्रिक फ्युजेस असतात बघा, ते बनवण्यासाठी जो आपण अलॉय वापरतो त्याला रोज मेटल असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये टीन असतो 28%, लीड असतो 22% आणि बिस्मथ असतो 50%. ते पुढे आहे ब्रॉन्झ. ब्रॉन्झ इज अ अलॉय ऑफ कॉपर 75 to 90% प्लस टीन 25 to 10%. आणि ब्रॉन्झ जो आहे तो युटेन्सिल्स बनवण्यासाठी वापरतो आपण, स्टॅच्यूज बनवण्यासाठी वापरतो किंवा कॉइल्स बनवण्यासाठी आपण याचा वापर करतो. त्याच्यानंतर आहे बेल मेटल. बऱ्याच वेळा विचारला गेलेला क्वेश्चन आहे. बेल मेटल इज अन अलॉय ऑफ. बेल मेटल इज अ अलॉय ऑफ कॉपर 80% प्लस टीन 20%. देन याचा वापर कुठे केला जातो, बेल्स बनवण्यासाठी आणि गॉन्ग्स जे आहेत ते बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. देन टाइप मेटल. टाइप मेटल इज ऑल्सो अलॉय ऑफ Sn 3%
प्लस लीड 82% प्लस अँटीमनी 15% आला आहे तो. प्रिंटिंग टाइप्स मध्ये आपण याचा वापर करतो. त्यानंतर ब्रिटानिया मेटल, त्याची नावं येतात ना त्यावेळेस थोडीशी प्रोबॅबिलिटी काय होते बाळांनो, क्वेश्चनची वाढते, कारण काहीतरी युनिक नाव असतात. ब्रिटानिया मेटल SN 86% प्लस लीड अँटीमनी 12% प्लस कॉपर 2%. जे चीप टेबल वेअर्स असतात, स्वस्तामध्ये मिळणारे टेबल वेअर्स, त्याच्यामध्ये वापर केला जातो. देन गन मेटल, त्याच्यावरही क्वेश्चन विचारला जातो. बेल मेटल, गन मेटल, हे झाला कॉपर 87% प्लस टीन 10% प्लस झिंक 3%. याचा वापर जो आहे तो मशीन पार्ट्स आणि गन्स मध्ये केला जातो. मशीन पार्ट बनवायचे आणि गन्स जे आहेत त्याच्यामध्ये आपण याचा वापर करतो. अशा पद्धतीने काही अलॉयज बाळांनो आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. ज्या अलॉयचा वापर आपण कशासाठी करू शकतो बाळांनो, तर सोल्डरिंग साठी, इलेक्ट्रिक फ्यूज बनवण्यासाठी, युटेन्सिल्स आणि स्टॅच्यूज बनवण्यासाठी, कॉइल्स बनवण्यासाठी, बेल्स आणि गॉन्ग्स बनवण्यासाठी, प्रिंटिंग टाइप साठी, चिप टेबल वेअर्स बनवण्यासाठी, मशीन पार्ट्स किंवा गन्स बनवण्यासाठी. बघा पुन्हा एकदा अलॉयज कुठले कुठले आहेत आपल्याकडे. सोल्डर जो अलॉय आहे, इट इज अ मिक्सचर ऑफ tin 67% and lead 33%, which is used in soldering of electric instruments. Then rose metal is alloy of SN 28%, lead 22% and bismuth 50%, used in making electric fuse. Bronze is a mixture of copper and tin, where copper is present 75 to 90%, while tin is present 25 to 10%, used in making utensils, then statues and coils. Bell metal most important आहे, is a mixture of copper 80% and tin 20%, used in making bells and gongs. Type metal is a mixture of SN 3%, lead 82% and antimony 15%, which is used for making printing types. Then Britannia metal, अशी नावं थोडी आली की जरा लक्षात ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. चिप टेबल वेअर्स बनवण्यासाठी वापर करतो. SN 86%, अँटीमनी 12% आणि कॉपर 2%. गन मेटल गन्स बनवण्यासाठी किंवा मशीन पार्ट्स बनवण्यासाठी वापर केला जातो आणि याचं कॉम्पोजिशन कॉपर 87%, टीन 10% आणि झिंक 3% असं आहे. तर या पद्धतीने बाळांनो या ठिकाणी जो इंट्रोडक्टरी पार्ट आहे याचा कार्बन फॅमिलीचा तो आपण बघितलेला आहे. याच्यानंतरच्या पार्ट मध्ये आपण बाळांनो फिजिकल प्रॉपर्टीज घेणार आहे आणि त्यानंतर मग पुढे जसे सबसिक्वेंट केमिकल प्रॉपर्टीज, अनॉमस बिहेवियर आणि देन लास्टली कंपाऊंड्स ऑफ कार्बन. ठीक आहे, आज आपण इथे थांबूयात. होपफुली सगळं समजलं असेल. थिअरॉटिकल पार्ट आहे, जास्तीत जास्त गोष्टी ह्या पाठांतराच्या आहेत, रिडिंगच्या आहेत, तर त्या पद्धतीने त्या व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा. थांबूयात. थँक्यू.